संत ज्ञानेश्वर महाराज कोण होते? त्यांचं कार्य, नावाचा अर्थ आणि ओळख. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. वैष्णव हो. संतांची भक्ती, विठ्ठल रुक्मिणीची महिमा आणि आपल्या वारकरी परंपरेच्या प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी तुमचं मनापासून स्वागत आहे. मी आहे डॉक्टर ऐश्वर्या आणि हा आहे आपल्या भक्तीचा, ज्ञानाचा आणि आत्मशोधाचा एक सुंदर प्रवास. मित्रांनो, आज आपण अशा संतांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी खूप कमी वयात संपूर्ण जगाला ज्ञानाचा प्रकाश दिला. ते म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज. संत ज्ञानेश्वर महाराज हे केवळ एक संत नव्हते, तर ते एक विचार होते, एक ऊर्जा होते आणि एक असा प्रकाश होते जो आजही लाखो लोकांच्या जीवनात दिशा देतो. त्यांनी फक्त 21व्या वर्षाच्या अल्प आयुष्यात इतकं महान कार्य केलं की आजही त्यांची शिकवण प्रत्येकाच्या जीवनात मार्गदर्शक ठरते. त्या काळात समाजात खूप अंधश्रद्धा होती, भेदभाव होता आणि अन्याय होता. लोकांना धर्माचा खरा अर्थ समजत नव्हता. धर्म फक्त काही लोकांपुरताच मर्यादित झालेला होता. सामान्य माणसाला ज्ञान मिळवण्यासाठी अधिकार नव्हता. पण अशा काळात संत ज्ञानेश्वर महाराजांनी एक मोठा बदल घडवून आणला. त्यांनी सांगितलं, देव हा फक्त मंदिरात नाही, तो प्रत्येकाच्या मनात आहे. प्रत्येक माणूस समान आहे, कोण मोठा कोण लहान नाही. हीच त्यांची सर्वात मोठी शिकवण होती. मित्रांनो, संत ज्ञानेश्वर महाराजांचं सर्वात मोठं कार्य म्हणजे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ. हा भगवद्गीतेचा मराठीत केलेला अर्थ आहे. त्या काळात गीता फक्त संस्कृतीमध्ये होती आणि सामान्य लोकांना ती समजत नव्हती. पण ज्ञानेश्वर महाराजांनी ती इतक्या सोप्या भाषेत सांगितली की प्रत्येक सामान्य माणूसही गीतेचं ज्ञान समजू लागला. ज्ञानेश्वरी हा फक्त एक ग्रंथ नाही, तर तो जीवन जगण्याचा मार्ग आहे. त्यामध्ये त्यांनी कर्म, भक्ती, ज्ञान आणि जीवनाचं तत्त्वज्ञान अतिशय सुंदर रीतीने सांगितलेलं आहे. त्याशिवाय त्यांनी अमृताभवन हा ग्रंथही लिहिला, ज्यामध्ये त्यांनी आत्मा, परमात्मा आणि जीवनाचा गूढ याबद्दल सखोल विचार मांडलेले आहेत. हा ग्रंथ अधिक तत्त्वज्ञानात्मक आहे आणि अध्यात्माचा उच्च पातळीवर घेऊन जातो. मित्रांनो, आता आपण त्यांच्या नावाचा अर्थ समजून घेऊया. ज्ञानेश्वर या नावामध्ये त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व दडलेलं आहे. ज्ञान म्हणजे सत्य, प्रकाश, समज आणि ईश्वर म्हणजे देव. त्यामुळे ज्ञानेश्वर म्हणजेच ज्ञानाचा देव किंवा जो ज्ञानाच्या माध्यमातून देवाला प्राप्त होतो, त्याच्या जीवनातच हे पूर्णपणे दिसून येतं. त्यांनी फक्त ज्ञान दिलं नाही, तर भक्तीचा खरा अर्थही सांगितला. त्यांनी सांगितलं की भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही, तर प्रेम, नम्रता आणि सर्वांशी समतेने वागणे आहे. ज्ञानेश्वर महाराजांना त्यांच्या चमत्कारासाठीही ओळखले जातात, पण त्यांनी कधीही चमत्कार दाखवण्यासाठी काहीही केले नाही. ते नेहमी सांगायचे, खरी शक्ती ही ज्ञानात आणि भक्तीत आहे, चमत्कारात नाही. त्यांच्या जीवनात एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची नम्रता. इतके मोठे ज्ञान असूनही ते कधी गर्व करत नव्हते. ते सर्वांशी प्रेमाने वागत आणि स्वतःलाही नेहमी एक साधा भक्त मानत. मित्रांनो, जर आपण विचार केला तर आजच्या काळातही त्यांच्या शिकवणीचं महत्त्व तितकंच आहे आणि आजही आपण ताण, स्पर्धा आणि असंतोष यामध्ये अडकलेला आहोत. पण जर आपण त्यांच्या शिकवणीकडे पाहिलं तर आपल्याला समजेल की खरं सुख बाहेर नाही, तर ते आपल्या आत आहे. त्यांनी सांगितलं, मन शांत ठेवा, नामस्मरण करा आणि सर्वांशी प्रेमाने वागा. हाच खरा आनंदाचा मार्ग आहे. आजच्या भागातून आपण हे शिकलो की संत ज्ञानेश्वर महाराज हे ज्ञान, भक्ती, नम्रतेचे प्रतीक होते.
त्यांनी समाजाला एक नवीन दिशा दिली आणि सामान्य माणसाला ज्ञानाचा हक्क दिला. पुढच्या भागात आपण त्यांच्या जन्माच्या आधीची कथा, त्यांच्या आईवडिलांचा जीवन प्रवास आणि त्या काळातील समाजस्थिती जाणून घेऊया. तोपर्यंत विठ्ठल नाम घ्या, मन शांत ठेवा, माझ्यासोबत म्हणत राहा, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल.